आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी प्रामुख्याने सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सर्व प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे। सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकावर पथके तयार करण्याच्या सूचना मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिल्या। प्रक्षोभ भाषणे टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना ज्या अटी शर्तींवर परवानगी दिली जाते त्याची प्रत कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांनाही पाठवावी अशी सूचना आदितीताई तटकरे यांनी यावेळी केली। अलिबागचे राजाभाऊ ठाकूर यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता। रायगड जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात। गणेशोत्सवात मुस्लिम बांधव हिंदूंना शुभेच्छा देतात। ईद सणाला हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात। मात्र काही लोक विनाकारण तेढ निर्माण करतात असा मुद्दा काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी यावेळी मांडला। पोलीस अधीक्षकांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक लावलेली आहे, त्यात आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो। आणि ज्या बैठकीचं प्रामुख्याने आशयच असा आहे शांतता। आज मगाशी आपल्या पोलीस अधीक्षक साहेबांनी सांगितलं की सोशल मीडियावरती जे कोणी काही प्रक्षोभ पाठवतील काय घडतील त्याच्यावरती 100% कारवाई केली जाईल। परंतु भारताच्या संविधानाने अधिकार दिल्यानंतर जे जबाबदार त्या अधिकारी असतील, मंत्री महोदय असतील, आमदार असतील, खासदार असतील आणि अशा लोकांनी जर जातीमध्ये धर्मामध्ये तेढ होण्यासारखे जर काही वक्तव्य केली तर त्याला आपल्याकडून कोणता आळा घातला जाणार आहे का? कारण सोशल मीडिया जी फॉरवर्ड केली जाते ती नॉर्मली सर्वसाधारण माणसं फॉरवर्ड करतात। आपल्याला रायगड जिल्ह्याचा जर इतिहास माहिती असेल, जे रायगडचं नाव कुलाब्यावरून रायगड झालं ते एका मुस्लिम मुख्यमंत्री म्हणजे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी तो प्रस्ताव सादर केला आणि ते रायगड नाव झालं। रायगड ही छत्रपती शिवाजी राजांची राजधानी आणि ह्या राजधानीमध्ये आपल्याला माहिती असेल, आता थोड्या दिवसांपूर्वी एका जबाबदार मंत्र्याने, आता जबाबदार आहेत का नाही ते आम्हाला माहिती नाही, त्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी राजे हे जे आहेत हे फक्त हिंदूंसाठी काम करत होते आणि इस्लाम विरोध करत होते। तर मी इथे बसलेले हिंदू बांधव असतील, मुसलमान बांधव आहेत, इतर सर्व शीख असतील, छत्रपती शिवाजीराजे हे सर्वांचे साहेब होते। त्याच पद्धतीने जर आपण बघाल तर आता ज्या पद्धतीने एक प्रक्षोभकपणे काही गोष्टी केल्या जातात, इतिहास आपण जर बघितला तर त्या इतिहासाला कारण नसताना खरोखर जे आज वादविवाद होत आहेत, आपल्याला साहेब माहिती असतील गेलची आंदोलनं झाली, मागे काही आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील नसतील पण स्थानिक लोकांनी ती आंदोलनं अनेक वेळा थांबवली, आपण देखील त्याच्यामध्ये होतात। परंतु अशा पद्धतीने प्रक्षोभकपणे जर एखादा मंत्री जर कुठे काय करत असेल तर त्याला थांबवण्यासाठी आपण पहिलं काय महाराष्ट्र शासन करणार आहे ते पहिलं आपण बघायला पाहिजे। या इथे बसलेले हिंदू बांधव असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, जैन बांधव असतील किंवा आपले दलित बांधव असतील, प्रत्येक जण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सण उत्सव साजरे करतो। गणपतीच्या वेळी मुसलमान बांधव घरी येतात आणि ईदीला हिंदू बांधव त्यांच्या घरी जातात। परंतु कारण नसताना ज्या पद्धतीने हे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केल्याचं काम केलं जाते याला कलेक्टर साहेब पहिला कुठेतरी आळा बसला पाहिजे। आणि त्याच्यासाठी कारण एक अधिकारी या नात्याने, कारण अधिकारी आपण सर्वांसाठी आहात, जो कोणी चुकीचा वागेल त्याला तुम्ही जरूर शासन करा, परंतु जर एखादा जी कोणी व्यक्ती असेल चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याला तुम्ही थांबवायला पाहिजे। आज आपण बघतोय सण उत्सव आले, प्रत्येकाला आनंद आहे, प्रत्येकाला सण साजरे करायचे आहेत, परंतु ज्या या गोष्टी चालल्या त्या कुठेतरी थांबायला पाहिजे। कारण पुढल्या पिढीला आपण काय देऊन जाणार आहोत? फक्त जर द्वेष आणि फक्त जर एकमेकांमध्ये भानगडी निर्माण करायची असेल तर ते योग्य नाही। आज मुस्लिम बांधव इथे बरेचसे बसलेले आहेत, मुरुडमधून असतील, श्रीवर्धनमधून असतील, संपूर्ण रायगड जिल्ह्यातून असतील। आज एक प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, मंत्री महोदय आलेले आहेत, परंतु रायगड जिल्ह्यातील आमदार महोदय बरेचसे आमदार आहेत पण ते देखील कोण दिसत नाही। ठीक आहे, ते त्यांच्या काही कामामध्ये व्यस्त असतील पण ही देखील गोष्ट तेवढी योग्य नाही। तर आज आपण आम्हाला बोलून मी ते बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।